रूप पाहता वचनी सुख झाले साजणी. त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाचं ध्यान पाहतो, पांडुरंगाचं रूप पाहतो. पांडुरंग योग्य 28 झाले, विटेवरती उभाय कटेवरती ठेवून काय संदेश देतोय? हे बघता, माझ्यापर्यंत येऊ नको, पण तुझ्या घरामध्ये जे दोन दैवत आहेत त्यांची सेवा कर, त्यांचे चरण धर. 100% तुम्हाला घरामध्ये पांडुरंग आणि रखुमाई भेटल्याशिवाय राहणार नाही, आणि तुमच्या घरात पंढरपूर झाल्याशिवाय मंदिर राहणार नाही. कारण आई वडील असे दैवत आहेत. आई मुलाला कडेवर घेते आणि सांगते, बाळा मी जे पाहते ते तू पहा. पण मुलगा बाप त्याहीपेक्षा पुढचा मुलाला खांद्यावर घेतो आणि सांगतो, मी जे नाही पाहिलंय ते बाळा तू पहा. हे दोन देव ज्याला समजले तो या कलियुगामध्ये 100% तरुण गेला मंडळी. कारण देवाने सांगितलंय, प्रत्यक्ष गणपती रायाने आई वडिलांना श्रेष्ठ मानलंय, पांडुरंगाने आई वडिलांना श्रेष्ठ मानलंय. पण आजची पिढी आई वडिलांना कधी श्रेष्ठ मानेल हे त्या परमेश्वरालाच माहिती. 18 ते 20 वर्षाचे होईपर्यंत माझ्या आई माझे बाबा, त्याच्यानंतर कोणाचा तरी हात धरून येणार नाही, सांगणार बाबा आशीर्वाद द्या. बाबा गेलो अटॅकने. म्हणतात मी एवढ्या वर्ष सांभाळलंय, मा काही विचारणार नाही काय नाही. हा त्याच्यावरती विश्वास, हो विश्वासच घात करताय आपल्या सगळ्यांचं. म्हणून तरुण वर्गाला एकच सांगेन, जे लग्न तुमची आई असेल की तुमची आजी असेल त्यांना विचारा, तेव्हा काय पत्रिका वगैरे काय बघितले नाही, 36 गुण बघितले नाही. पण आज संसार फक्त सांगितलेले काय, माझी पोरगी तू का दिली, तुझी पोरगी मी केली, सांगायचे की नाही. आणि ते संसार 60-60 वर्ष टिकले आहेत. आणि तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जे काही टुंग करतास ना, रमतात त्यासारखा. त्या फक्त जेमतेम 2-3 वर्षाचा कालावधी असता. त्याच्यानंतर बोजा बिस्तरा गुंडाळायचं, जा तुझ्या आईकडे. मग आईकडे पण नाही, बाबाकडे पण नाही, भाव तर घेणारच नाही. जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. आई वडील गेले, कोण कोणाचा नाही. प्रत्येकाने आजमावून बघा, कोण कोणाचा नाही, भाव कोणाचा नाही, काय कोणाचा नाही, होय की नाही. आधी इष्टकीसाठी सगळं मारतच बाबा, काय सांगायचं. यो कार्तिक गोसावी अतिशय उत्कृष्ट तकवारीचा जोरदार आहे, याच्यासाठी घेऊन झाले. आणि आज आमचा सचिन मेत्री त्यानंतर भल्या भल्यांची वाजवला, हात पॅन्टीवर पहिलं वाजवायचो भजना. आता फुल पेंटिंग घालून वाजवतो. पण मंडळी सांगायचं तात्पर्य एवढंच, परत मी एकच विषय सांगतो. 2 गोष्टी फक्त भजनाच्या माध्यमातून लक्षात ठेवा. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करणार ना बा. त्याच्यानंतर मी सुद्धा करणार, टेन्शन घ्यायचं नाही. पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे कोणत्याच देवाला जाऊ नका, कोणत्याच बाबाकडे जाऊ नका. आज काय खऱ्यातला नाही आहे त्या मी नाही बोलणार डायरेक्ट, त्या तुम्ही समजून जावा. आज काय खऱ्यातला नाही, हिरवळ पसरलेली आहे सगळीकडं. सगळ्यात महत्वाचे बाबा म्हणजे आपले बाबा आणि आपली आई महत्वाची, बाकी काय करू नका. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा. 100% माऊली तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार, 100% चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. या 2 गोष्टी फक्त या येड्या मोहराच्या आहेत का. बाकी भजनाच्या माध्यमातून, बतावण्याच्या माध्यमातून आता काय होईल त्या पुढे आमचं कोणाचा अंदाज नाही. मी सांगणार नाही की प्रवीण बुवा करते तसा मी करेन म्हणून, माझं काय भरोसा नाही. मी वैतागलेलो होय. मी आज 4 दिवस देवगडात बार्य करतो, एकाच सुद्धा एक आंबो दिला नाही कोणी. पैसे बाजूक राहू देऊ. ह्या गुलामात मी मेसेज केलेले किती बघा आता, किती की नाही, खोटा बोलायचं नाही. मी पेटल्यापासून खोटा बोलत नाही. म्हटलं विकत घ्या. मी मौली 2300 रुपये डझनने मुंबईत विकत घेतलंय. तर हरे माझ्या शेतकऱ्यांनी 1500 रुपये डझन देऊ शकत नाही. कोणाचे अर्धे तर घेऊन येऊन 5 पेट्या घेऊन जातोय. आता बाहेर संध्यापर्यंत त्यात काम करा. म्हणजे ही परिस्थिती आहे. कारण हा निसर्गाचा प्रकोप आहे. हा निसर्गाचा प्रकोप नाही आहे मंडळी, लक्षात घ्या. निसर्गाचा प्रकोप नाही आहे. तुमची आणि आमची कर्म आधी, ही तुमची आणि आमची कर्म. कारण आम्ही नीती धर्म सोडून ज्या गोष्टी करायला लागलो की प्रकोप होणार. ज्या वेळेला बघा समुद्रामध्ये शिरकाव झाला, त्याच्यानंतर समुद्र आपल्यापर्यंत आला आणि घराच्या घर वाहून गेली.
तसाच हा प्रकोप आहे. याच्यातून सावध राहा आणि प्रत्येकाने आपलं नीती धर्म पाळला पाहिजे, नाही का मंडळी. रूपाचा अभंग घेतोय त्या अगोदर या ठिकाणी ताई माई अक्का बसले आहेत. या नाव फक्त घेतोय म्हणजे मी नाव घेतलंय की बाजूवाला सुद्धा घेऊ तयार झालो. मग घेऊ ना ताई. हो ताई, ताई बघितच नाही. हो ताई, हो ताई. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरू मारा. पान खाते तरा तरा घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी त्याने आले सुपारी. सुपारी दिली वाण्याला. हंडाने ते पाण्याला. पाणी आणते आड्याचं वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे 7 वाड्यात पलंग. पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशी कप कपात घडी. घडीत वाजला 1. सत्यनारायणचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मिले. वासुदेव पवारांचा मिले. वासुदेव पवारांचा मिले. रूपाचा अभंग सादर करताय. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन या ठिकाणी होणार आहे. कारण जमाना बदलत चाललाय आणि बदलत्या जमान्यानुसार वेळेचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. नाहीतर बुवा काय म्हणती, मी शॉर्टकट आटपलोय आणि बुवानी. पण काय आहे बुवा, बारी म्हटल्यानंतर 12 रंग दिसू कवे. थोडा थोडा चढतीच होय की नाही, नाही तर बसणार नाही कोण. जमाना कसं होतो काकांच्या टायमात. राजाराम तुकाराम आकाराम सकाराम गंगाराम नाव होती की नाही. प्रत्येकाचं नाव घेताना रामाचं नाव येत होता. आजकाल बायका नाव घेताना काय करत, माझं संजय असलं तर काय म्हणणार बायको, हे संजू. आता प्रवीण असलं तर काय म्हणणार, हे पाहू. त्या दिवशी त्या एका मित्राच्या घराकडे गेलोय रविवारचो आणि मित्राने गेल्या गेल्या आवाज दिला, बाबू काय घेऊन ये. आता बाबू आवाज दिल्यानंतर माका वाटलं 5 वर्षाचा पोर बोई आहे चाय घेऊन. थोड्या टायमात बघते तर मॅचेतलो मोठोच बाबू इलो ना. जमाना बदललाय. पण बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा, या बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा, निसर्ग बदलामध्ये सुद्धा आपले सगळं दुःख दैन्य बाजूला ठेवून आज गावठण माडीतील मंडळी ही सत्यनारायणची पूजा करतात. एक जोरदार आहे त्याच्यासाठी मंडळी होतात. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद